ए काय करते कॉरिडॉर मध्ये थांबू नका हा. गप्पा टप्पा टाइमपास पुरे. आज इम्पोर्टेड माणसाने चला कामाला लागा चला. कुठे चाललं? आज एकदम इम्पोर्टेंट माणसं येणार आहे. कोण येणार आहे? आमच्या मोठ्या साहेबांचा नातू या ऑफिसचा बॉस येणार आहे. अच्छा, बॉस येणार आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं? मला सगळं माहिती असतं. तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे तुम्ही पाहिलंय का तुमच्या बॉसना? पाहिलंय? अहो लहानपणी मीच शाळेत सोडायला जायचो त्यांना. अरे क्या बात है. मग काय अहो सिनियर एम्प्लॉई मी सिनियर एम्प्लॉई सुरेश म्हणजे अगदी घरच्या सारखा. बरं तुम्हाला कोण पाहिजे? काय काम आहे? बॉसनाच भेटायचंय. एक मीटिंग आहे. अच्छा अच्छा बॉस न भेटायचंय होय. मग असं इथून मधल्या रोडनी उजवी कॅबिन. पण आज जायचं नाही बाहेरच थांबा. हो शुअर. या ना सर. ओके. धन्यवाद. सर तुम्ही वा पुढे मी आलोच. हाय. हाय. काय झालं ग? काय नाही. एक मॅजिक बघायची का तुला? टाडा. नको मला. अरे बापरे, चॉकलेट पण नको? ए हे काय आहे ग? काय नाही. पण तू तर एकदम स्ट्रॉंग गर्ल दिसते. आणि स्ट्रॉंग गर्ल असं रडी रडी काय करत? काय झालं? ये माझ्या बरोबर ये. बरं मला सांग, तू काम करतेस का इकडे? अरे वेडा आहेस का? मी लहान आहे. इथे माझी आई काम करते. ओ अच्छा अच्छा, आई काम करते. बर बर बर. मग आई तुला रोज घेऊन येते इथे? नाही रे, रोज शाळा असते माझी. मी बंडू काकांच्या घरी असते. पण मी आज खूप रडत होते ना, म्हणून आई मला ऑफिसला घेऊन आली. का? तू तर एवढी स्ट्रॉंग गर्ल आहेस आणि स्ट्रॉंग गर्ल असं रडत नाही. मी सुद्धा रडत नाही. काल आई लवकर येते म्हणाली होती. मी तिची वाट बघत होती. ती ना हेलिकॉप्टर म्हणून आली. मला सोडून एकटी एकटी मजा केली. काल माझा वाढदिवस होता तरी ना एकटीने मजा केली. 2 मिनिटाचं काम आहे हो. 1.5 तासापासून बसवून ठेवलंय मला. त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे म्हणून. हो माझ्या पण तर मुलीचा वाढदिवस आहे. ती सारखे फोन करते, कधी येणार म्हणून वाट बघते माझी. अच्छा, तर काल तुझा पण वाढदिवस होता तर? म्हणजे तुझा पण होता? परी, परी. आई पोचली ना वेळेत घरी? हो. आम्ही केक सुद्धा कापला. आईने सकाळी मला गिफ्ट सुद्धा दिलं. पण ते डेंजर अंकल आहे ना, ते माझं गिफ्ट घेऊन गेले. कोण डेंजर अंकल बेटा? माझ्या बाबांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि बाबा पळून गेले. आईने सगळ्यांचे पैसे देऊन टाकले तरी ते येऊन बोलता आईला. हो पाटील काका, परीला पाहिलं? नाही.
अगं शेफाली, परी कुठे? अगं आता इथेच होती ती. तू कुठे गेली होतीस? मला जरा फोन आलेला सो 5 मिनिटं लक्ष ठेवायला सांगितलं होतं तुला परीवर. तू थांब, मी शोधते परी. परी, आपलं हेलिकॉप्टर आता ढगात न चाललंय. अरे समोर बघून चालव ना. या ते ट्रॅफिक नव्हतं ना, म्हणून म्हटलं आपलं थोडं तुझ्याशी गप्पा मारता मारता. परी? गप परी, काय तू? का? तू कुठे होतीस? मी किती घाबरले माहितीये का? मी नाही ग, हा घेऊन आला इकडे मला. नमस्कार. हा तर माझा फ्रेंड आहे, हा खूप मस्त आहे. मला तू म्हटलंस तरी चालेल. आई, यांनी मला खूप खायला दिलं. आम्ही खूप खेळलो. थँक्स. कालसाठी पण आणि आजसाठी पण. काल गडबडीत तुमचं नाव विचारायला विसरले. यश. आणि तुमचं? तुझं? नेहा. परी, यांनीच काल मला हेलिकॉप्टर मध्ये बसवलं होतं आणि यांच्यामुळेच मी तुझ्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचू शकले. तुला माहितीये का परी, तू खूप लकी आहेस. तुझा वाढदिवस लक्षात ठेवणारं कोणीतरी आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का ग, काय झालं? परी, तुझ्याशी पण नाही. तुम्ही दोघं बसला होतात ना हेलिकॉप्टर मध्ये. आईला खरं हेलिकॉप्टर मध्ये बसवलं होतं, मला कुठ्या. मला सुद्धा खरं हेलिकॉप्टर मध्ये बसायचंय. मला हेलिकॉप्टर मध्ये बसायचं म्हणजे बसायचं. परी, अगं हे माझं ऑफिस आहे, असा दंगा करायचा नाही, नाही तर मगाशी काका परत रागवतील. इथे बस. सेट. हे खात होतीस ना तू? हे घे खा. गुड गर्ल. काल मी तुम्हाला एक फाईल दिली होती, त्याचं काय झालं? मला त्या फाईलवरनं आज केवढं ऐकावं लागलं. ती फाईल ऍक्च्युली योग्य ठिकाणी पोहोचली. म्हणजे मोठ्या सरांकडे? हो. काय होतं त्या फाईल मध्ये? मला काहीच माहिती नाही. मग कोणी दिली ती फाईल तुला? घारतोंडे सरांनी दिली. त्यांनी सांगितलं मोठ्या सरांची साईन घेऊन या. काल मला तूच म्हण प्लीज. ओके. काल मला तू हेलिकॉप्टरने सोडलं होतंस ना, तर त्याचे किती पैसे झाले मला सांग. मला जमेल तसं मी सॅलरीतनं देईन. फ्रेंड, तुला बोलले होते ना, आपले पास बहुत पैसा है. संपवलं नाहीस तू? का ना? यश, तू म्हणालास ते बरोबर आहे. ती तशी नाहीये. ती तशी असूच शकत नाही. माझी तुझी रे